हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण करत आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस पहिला आहे. तर पहिल्या दिवशी आपण आज निघालोय नाशिकच्या दिशेने. तर नाशिकला जाताना आपण मंचळच्या जवळ असणारं अवसरी खुर्द म्हणून गाव आहे, तिथं मी कॉलेजला होतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी हे पाहू शकता, हे कॉलेज आहे अवसरीचं. आणि इथं मी 2012 ते 2015 या साली डिप्लोमासाठी होतो सिव्हिल इंजिनिअरिंगला. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर ना इथं एक सिक्युरिटीमध्ये काका आहेत, ते भालेराव काका म्हणून. ते आमच्या वेळेस पण होते आणि आत्ता पण आहेत. तर काका, काय म्हणताल तुम्ही? आज या मित्रांनी या कॉलेजला भेट दिलेली आहे आणि त्याचे सगळं वातावरण पाहून का तो 12 ज्योतिर्लिंग ह्या गाडीवरती करत आहे, त्यामुळे ह्या ऐकून खूप आनंद झालेला आहे. आणि यापुढे त्याला ह्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर मित्रांनो, अजून एक सर आहेत, पवार सर म्हणून आहेत, जे आमच्या वेळेस शिकवायला होते. सर पण आहेत. तर सर काय म्हणतात ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच ऐकावतो. तर पाहत राहा व्हिडिओ. नमस्कार सगळ्यांना. स्वप्नील देवळे हा शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा 2012चा पासआउट विद्यार्थी आहे. आणि आता बरेच दिवस झाल्यामुळं थोडंसं विस्मृतीत गेलेलं होतं, पण आज योगायोगाने पुन्हा भेटला आणि पुन्हा त्याच आठवणी जाग्या झाल्या. यापूर्वी फेसबुकवरती बरेचसे त्याचे व्हिडिओ बघितलेले होते. बऱ्याच लोकांना प्रवासाची आवड असते, बऱ्याच लोकांची प्रवास वर्णनही वाचलेली आहेत. पण आधुनिक काळातला हा एक अभियंता असणारा तरुण एका ध्येयाप्रती देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्वतःहून फक्त मोटरसायकलवरती फिरतो आणि तिथला आजूबाजूचा परिसर, तिथला निसर्ग याविषयी आपल्याला माहिती देतो. याचा एक मनापासूनचा आनंद होतो. त्याच्या आता सध्या तो 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करत आहे. आणि आज अवसरी या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये भीमाशंकरच्या वाटेवर असताना आमची योगायोगाने भेट झाली. आनंद वाटतो आणि त्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मी आलो कॉलेजला आणि सर भेटले, खूप आनंद झाला. तर थँक्यू सर. चला, बाय.